चला आज बाबूचं 9व्या महिन्यातलं शेवटचं रुटीन शेअर करते, बिकॉज उद्यापासून ना त्याला 10 महिने कंप्लीट होतील. आणि माझा आवाज इग्नोर करा कारण मला सर्दी झाली त्यामुळे माझा आवाज असा येतोय. तर चला तुम्हाला पटकन रुटीन शेअर करते. तर सकाळी तो उठला ना त्यावेळी आधी मी त्याला डायपर फ्री केलं. लास्ट वीक त्याला डायपरमुळे रॅशेस झाले होते त्यामुळे मी लवकरच काढत असते. त्यानंतर मी त्याचा ब्रेकफास्ट बनवला आणि आज ज्वारीची उकड होती. याची रेसिपी मी त्याच्या आयडी वरती शेअर केलेली आहे किंवा मग तुम्ही मला कमेंट सुद्धा करू शकता. रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि रिसेंटली त्याचा हा फेवरेट ब्रेकफास्ट झालेला आहे. खाऊन झाल्याच्या नंतर ना अशी काहीशी ऍक्टिव्हिटी चालू होती. छान खेळून झाल्याच्या नंतर मी त्याला मालिश करायला घेतला आणि आता मालिश करणं खूप टफ झालेलं आहे कारण तो एका ठिकाणी बसून मालिश करूच देत नाही. 10 वेळा पायावरनं उठू पळत असतो पण तरी सुद्धा मी त्याला पकडून मालिश करतच असते. आणि छान मालिश झाल्याच्या नंतर आंघोळ घालून मग त्याला झोपवत असते. तो झोपल्याच्या नंतर मी लगेचच जेवणाच्या तयारीला लागले कारण आज मला ना त्याच्यासाठी शेपूची भाजी बनवायची होती. मी त्याला फर्स्ट टाइमच इंट्रोड्यूस करून देणार होते त्यामुळे सेपरेट थोडीशी काढून घेतली आणि मग त्यानंतर मीठ आणि मिरची ऍड केली आमच्यासाठी. आणि मग त्यानंतर सोबतच डाळ भाताचा सुद्धा कुकर लावला आणि कुकरच्या आवाजाने लगेचच तो उठला. तो उठल्याच्या नंतर पहिलं मी त्याला फीड केला आणि त्यानंतर त्याचा आवरून ना त्याचे नेल्स कट केले आणि तोपर्यंत त्याच्या जेवणाचा टाइम पण झाला होता. मग मी त्याला जेवायला दिलं आणि त्यांनी खूप छान एन्जॉय केली. भाजी 4-5 घास खाल्ली. मला वाटलं नव्हतं की तो खाईल पण त्यांनी खाल्ली. आणि 4 वाजता तो झोपला तर 6 वाजता उठला. मग तेव्हा उठल्याच्या नंतर मी त्याला बनाना मॅश करून दिलं खायला. आणि आता तो उभा राहतोय स्वतःहून. तर बघा कसा उभा राहत होता. तर असा होता त्याचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.